सर्वात महत्त्वाचा की 2007 ला जो उपक्रम सुरू झाला, ज्या स्पर्धा सुरू झाल्या त्या किल्ले स्पर्धा भव्य अशा स्पर्धेचं आयोजन असतं. त्याचबरोबर भव्य अशा भजन स्पर्धा 29 आणि 30 जानेवारीला भव्य अशा भजन स्पर्धांचं आयोजन केलं जातं. 2 दिवसाचं त्या स्पर्धा असतात आणि खूप मोठं आयोजन संत सोपान काकांच्या समाजभूमीच्या भजन नवीन स्थापन करणं आणि ते ध्वज उभारणं तर मंदिरावर दर पाडव्याला हा एक उपक्रम आहे. आणि अशी विविध उपक्रम याच्या मागे हेतू असा आहे की सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर 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 हर. या ठिकाणी छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. आपल्या सर्वांचं आराध्य की ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, गडकोट त्यांनी बांधले, काही ताब्यात घेतले आणि त्या किल्ले स्पर्धेचा आज निकाल आहे. सांगायला आनंद होतो आहे की सासवडमध्ये नव्हे तर संपूर्ण पुरंदर हवेली तालुक्यामध्ये जवळजवळ 5300 स्पर्धकांनी किल्ले स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याच्यामध्ये वैयक्तिक किल्ले स्पर्धा आणि सार्वजनिक किल्ले स्पर्धा. आणि सार्वजनिक किल्ला स्पर्धा फक्त सासवड असं सार्वजनिक किल्ल्याचं स्पर्धेचं नियोजन करत नाही, तर ते आपल्या सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घेण्यात येतं. अनेक स्पर्धकांनी खूप चांगल्या पद्धतीने किल्ले बांधले होते आणि एक चांगला संदेश त्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या पिढीला मिळतो. किल्ले ही आपली अस्मिता आहे आणि यावर्षीच आपल्याला माहिती आहे की पूर्ण जगभरातील जे आपल्या किल्ल्यांची निवड झालेली आहे, जे पूर्ण जगामध्ये 12 किल्ल्यांचं जे निवड झाली आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच जवळजवळ 10-11 किल्ले आहेत. मान्यवरांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. आपण गेली 19 वर्ष ह्या सर्व स्पर्धा घेतोय आणि त्यामागचं प्रयोजन काय आहे तर आपल्या सर्वांचेच परिचयाचे आणि सासवड सांस्कृतिक मंडळाचे एक उत्तम सदस्य आदरणीय श्री अमितजी पावसे सर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहेत. मी आदरणीय सरांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं आणि एकूणच आपल्या सासवड सांस्कृतिक मंडळाच्या जे उपक्रमाचं आहे त्याचं प्रास्ताविक करूया. नमस्कार. सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड हे 2007 सालापासून पुरंदर हवेली या संपूर्ण तालुक्यांमध्ये किल्ले स्पर्धा घेतात. दरवर्षी 5000हून अधिक विद्यार्थी, छोटे मोठे तरुण याच्यामध्ये भाग घेतात आणि 5000हून अधिक किल्ले ते तयार करतात. महाराष्ट्रामध्ये 350 किल्ले आहेत. पैकी 12 किल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्या जागा असतात ज्या जगाच्या दृष्टीने संस्कृतीचा मौल्यवान ठेवा असतात आणि हे सगळे किल्ले आपल्या मातीतले आहेत. तुमच्या आमच्या पूर्वजांनी बांधलेले, लढवलेले, राखलेले आहेत. आता ती परंपरा ती आपल्यापर्यंत पोचायला हवी, आपण ती पुढे चालवायला हवी आणि ती जिवंत राहायला हवी. दरवर्षी आपण शिवजयंती अतिशय जोमाने साजरी करतो. आताही आपण घोषणा दिली, हर हर महादेव. मराठा लाईट इन्फंट्री ही आपल्या आर्मी मधली अत्यंत बलाढ्य असं सेनेचं विंग समजलं जातं आणि त्याचा सुद्धा वॉर क्राय युद्धाच्या वेळेला ते जे ललकारी देतात ती सुद्धा हर हर महादेव अशी आहे.
आपण स्वतः आत्ताच्या भूमीमध्ये बसलेलो आहोत. तुम्ही कल्पना करा, कधीतरी ह्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला साक्षात मासाहेब येऊन गेले असतील, साक्षात संभाजीराजे येऊन गेले असतील, साक्षात मावळ्यांच्या टापा ह्या परिसरामध्ये आलेल्या असतील, आणि आज त्याच मंदिरामध्ये आपण उभे आहोत, त्याच शिवलिंगाचं आपण दर्शन घेत आहोत. अशी मातीमध्ये, दगडामध्ये इतिहास भरलेला आपला पुरंदर तालुका आहे. आणि आपल्या तालुक्यातले जेव्हा असे लहान मुलं किल्ला स्पर्धासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, तेव्हा त्यांचं सगळं कला कौशल्य त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला, आणि मातीचा पराक्रम दिसतो. कुस्तीप्रमाणेच हा आपल्या मातीतली कला आहे, आणि तशीच आपली मुलं त्याच्यामध्ये भाग घेतात. सासवड सांस्कृतिक मंडळाचं सगळ्यात मोठं आश्चर्य तुम्हाला सांगतो, जे काही 5000 किल्ले बांधतात मुलं, त्या प्रत्येक किल्ला बांधणाऱ्या मुलाच्या दारापर्यंत सासवड सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आणि परीक्षक जातात. त्या 5000 किल्ल्यांना दरवर्षी प्रत्येकी पारितोषिक देण्यात येतं, सर्टिफिकेट देण्यात येतं, एक खाऊचा पुडा देण्यात येतो दरवर्षी न चुकता. आणि मला आठवतं की जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा अशा अनेक गल्ली बोळांपर्यंत की जिथे गाडी जात नाही तिथे स्वतः आमदार साहेब मोटरसायकलवरती, टू व्हीलरवरती बसून आलेले आहेत, आणि असे देखणे किल्ले बघण्यासाठी. ही मातीतली आवड आपल्यासारख्या तुमच्या आमच्यातल्या या मातीतल्या माणसांनाच असते, म्हणून आपण त्यांना आपले आमदार साहेब म्हणतो. आणि लक्षात घ्या, आज हे जेव्हा किल्ले आपण बघतो तेव्हा प्रत्येक वेळेला ते किल्ले नुसते बघायचे नाहीयेत, ते किल्ले बांधणाऱ्या मुलांनी त्याच्याविषयी माहिती सांगायची असते. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि अतिशय उत्तम माहिती सांगितली होती. पण जेव्हा आपण किल्ल्यांचा अभ्यास करतो ते जास्ती महत्वाचं आहे. आज आपण म्हणतो की जगामध्ये ना स्मार्ट सिटी ही संकल्पना आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय? अशी शहरं जी पूर्णपणे स्वावलंबी आहे, विजेच्या बाबतीत, कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, अन्नाच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत. तुम्हाला कल्पना आहे का, आपल्या महाराजांनी बांधलेला प्रत्येक किल्ला स्वतःमध्ये एक स्मार्ट सिटीच आहे. तो संरक्षणाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, अन्नधान्याच्या बाबतीत, सर्व बाबतीत ते किल्ले परिपूर्ण होते. आणि तुम्हा सगळ्यांचे किल्ले बघताना आम्हाला ही गोष्ट जाणवली की तुम्ही या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही त्या किल्ल्यावरची पाण्याची व्यवस्था दाखवली, पाण्याची टाकी दाखवली, छोट्या छोट्या किल्ल्यांवरच्या डिटेल्स तुम्ही टिपल्या. आता कोराईगड नावाचा किल्ला फार लोकांना माहिती नसतो. इतिहासातले काही प्रसिद्ध किल्ले असतात, पण आपल्यातल्या मुलांनी तो कोराईगड केला होता, वसंतगड केला होता, ठीक आहे, सरसगड. आपण तोरणा वगैरे ही मोठी मोठी नावं नेहमी ऐकतो, पण हे छोट्या छोट्या किल्ल्यांचं सुद्धा मुलांनी केलेलं. लक्षात ठेवा, स्वराज्याचे धाकले धनी साक्षात संभाजी महाराजांची जन्मभूमी आपल्या इथे, आणि पेशवाईचा शेवटचा किल्ला सुद्धा सोनोरीचा मल्हारगड आपल्याच इथे. आणि त्यामुळे संपूर्ण मराठशाहीचा इतिहास आपल्या तालुक्यामध्ये दिसतो, आहे की नाही? आणि त्या सगळ्या किल्ल्यांमध्ये तुम्ही सहभागी झालात, तुम्ही मोठ्या हिरिरीने. काही मुलांनी तर त्या किल्ल्याच्या परिसरातली मुठभर माती आणली आणि आपला जो किल्ला बनवतात ना त्या किल्ल्याच्या मातीमध्ये मिसळली. आज तुम्ही कल्पना करा, तुमच्या आमच्या अंगणातल्या दारामध्ये जी माती आहे त्यामध्ये ती मुठभर माती आहे ती ज्या मूळच्या किल्ल्याची. आणि अशा किल्ल्यांचं परीक्षण करताना परीक्षकांच्या अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहतात की या मातीमध्ये ती माती मिसळलेली आहे. मला हे आपला अमित पवार पण आहेत, त्यांनाही अतिशय किल्ल्यांविषयी, महाराजांविषयी, शस्त्रास्त्रांविषयी खूप प्रेम आहे. त्यांचेही अनेक मंडळांना मार्गदर्शन असतं. स्वतःही किल्ला स्पर्धामध्ये ते खूप वेळेला भाग घेतात. ते पूर्ण गडापर्यंत आधी जाऊन बघून येतात आणि मग ते गड बांधले जातात. अशी ही किल्ले स्पर्धा तुम्ही कल्पना करा, 2007 ते 2026 19 वर्ष झाली अखंडित चालू आहे. त्यानंतर त्या स्पर्धेकडे बघून अनेक लोकांनी इतरही किल्ले स्पर्धा चालू केलेल्या आहेत, पण मूळची जी मुख्य स्पर्धा आहे ती अतिशय मानाची स्पर्धा आहे. या किल्ले स्पर्धांमध्ये जी बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसांमध्ये ट्रॉफी असेल, रोख मानधन असेल, पण त्यापेक्षा जास्ती मोलाचं काय माहिती? त्यापेक्षा जास्त मोलाचं आहे तुमचं त्याच्यामधला सहभाग आणि ह्या किल्ल्याचं पारितोषिक मिळवल्याचा मान. कारण की ही पुरंदर तालुक्यातली
पहिली मानाची किल्ले स्पर्धा हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, गुरुकुल अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व किल्ला स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या, सहभागी घेतलेल्या आपल्या सगळ्या बालमित्रांचं, व्यासपीठावरील सर्व मंडळींचं मी इथे हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. यानंतर आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत, आदरणीय महेंद्र नवले सर, त्यांचा सत्कार या ठिकाणी अमित पावसे सर यांच्या हस्ते होतोय. अत्यंत इतिहासाची आवडच नव्हे तर ती जोपासणारे आणि त्याच्यावर अभ्यास करणारे आदरणीय महेंद्र नवले सर यांचा या ठिकाणी सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आपले सदस्य अमितजी पावशे यांच्या हस्ते सत्कार होतोय. मी झेंडेताईंना विनंती करेन की आपण सौ नवलेताईंचा सत्कार करायचा आहे. झेंडेताईंचा स्वतः सपोर्ट असतो आणि त्यांची दोन्ही मुलं किल्ला एवढा सुंदर करतात. कमीत कमी जागेमध्ये अतिशय उत्तम किल्ला. ओम झेंडे पण आलाय. आदरणीय सौ नवलेताई इतिहासाच्या तज्ञ आहेत, मोडी लिपी चांगल्या जाणणारे आहेत आणि आपल्या पुरंदरचं एक वैभव आहे ते म्हणायला हरकत नाही. त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी होतोय. अगदी कमी वयामध्ये मोडी की आपल्याला ती कालबाह्य आहे असं वाटतं, ती वाचता येणं की त्या सर्वांचं अभ्यास आणि योग्य असं त्याचं परीक्षण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यानंतर आदरणीय टिळेकर सर हेही आपल्या कार्यक्रमाला यांच्या नेहमी सहभाग असतो. संदीपजी इनामके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. दोघेही संदीप आहेत. अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, जोरात टाळ्या. सरांचा सत्कार होतो. तुमच्या टाळ्यातून सरांवरचं प्रेम दिसते. आदरणीय अनिलजी गद्रे सर आमचे मार्गदर्शक, त्यांचे आगमन या ठिकाणी झाले. सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. त्यानंतर संदीपजी राऊत आम्हाला नेहमी प्रत्येक कामात प्रोत्साहन देणारे, सर्वात सहभागी होणारे, त्यांचा सत्कार मी अमितजी पवार यांना विनंती करतो की संदीपजी राऊत माझी नगरसेवक आणि अतिशय परिश्रम करून आपला उद्योग वाढवणारे, आपल्या मंडळामध्ये सक्रिय असणारे असे संदीपजी राऊत यांचा सत्कार अमित पवार आमच्या सासवड सांस्कृतिक मंडळाचे सदस्य करतायत. अनिलजी गद्रे सर या ठिकाणी आहेत आणि खूप आम्हाला मार्गदर्शन असतं वक्तृत्व स्पर्धेमध्ये. मी रवींद्र पंत यांना विनंती करतो की सरांचा सत्कार करायचा आहे. वा वा, त्यांना आज पुरस्कार मिळाला. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करून. अनेक विद्यार्थी, मला वाटतं जवळजवळ 68 विद्यार्थी त्यांचे असे घडलेले आहेत की ते आज सर्व मोठ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. आंबेडकर जी अभ्यासिका आहे त्याचं संचालन सर करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थी करतात. यानंतर मी सर्वांना विनंती करेन की आपण असं नसतो व्हायचंय. किल्ले स्पर्धा घेतो आपण आणि ज्या स्पर्धकांमुळे, ज्या किल्लेदारांमुळे आम्ही स्पर्धा सलग 19 वर्ष करतोय, त्या स्पर्धकांचं मनोगत आपल्याला ऐकायचंय. गुरुकुल अकॅडमीच्या वतीने पण किल्ला बांधला होता, तर त्या गुरुकुल अकॅडमीच्या वतीने जय भोईटे यांनी आपलं मनोगत व्यक्त कार्यक्रम. आज शिवरात्री महामहोत्सव आहे. सकाळपासून कार्यक्रम सुरू आहे. इथं मोठं चित्र प्रदर्शन लावलंय. आपल्या पुरंदरच्या मातीतल्याच कलाकारांचं हे चित्र प्रदर्शन आहे. आपण हा कार्यक्रम झाल्यावर जरूर पाहायचंय. त्याच्यानंतर नामदीप भजनी मंडळाचंही भजन आहे. गुरुकुल अकॅडमीचा विद्यार्थी भोईटे किल्ला त्यांनी केला होता, ग्रुपने किल्ला सार्वजनिक किल्ल्यामध्ये. तर किल्ला बनवताना किंवा किल्ल्याचा काय अनुभव आला तो आपल्याला आता या ठिकाणी सांगतो. जय 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 भोईटे. सर्वप्रथम मला इथे बोलण्याची अनुमती दिली त्याबद्दल येथे असलेल्या मंचावरचे जे पाहुणे आहेत त्यांचे मी आभार मानतो.
पुरंदर कलामंच सतत 19 वर्ष झाले ही स्पर्धा आयोजित करते. जसं आपण ऐकलं की यावेळेस 5,000 ह्या वर्षी 5,300 किल्ल्या म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग झाला. यामधून त्यांचे एकच ध्येय आहे की नवीन पिढीला शिवाजी महाराजांनी केलेले कर्तृत्व त्यांचे जे विचार होते ते नवीन पिढीपर्यंत पोहोचावे ही त्यांची एकच इच्छा आहे. त्यांनी सतत 19 वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला. आम्ही गुरुकुल गड अकॅडमीमध्ये प्राचार्य संदीप टिळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. तर त्यावेळेस तयार करत असताना आम्हाला किल्ला फक्त जास्तीत जास्त 5-6 फुटात असेल, पण त्यावेळेस खूप त्रास झाला. तरी सगळी सोयी सुद्धा असताना सुद्धा आम्हाला एवढा त्रास झाला. पण त्यापूर्वी 400-500 वर्षापूर्वी महाराजांनी त्या काळी तो किल्ला कसा बांधला असेल, 40 बाजूने समुद्र होता तरी सुद्धा त्यांनी तटबंदी कशी प्रकारे केली असेल, अशा विविध प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली. झालेला त्रास आणि झालेले कष्ट यातून आम्हाला हे कळले की ज्या मावळाने हा किल्ला बनवला त्या मावळांना कोणत्या प्रकारे कष्ट करण्यात आले. त्यावेळेस तंत्रज्ञान नव्हते, हाताने काम करण्यात आले. यातून आम्हाला महाराजांचा संदेश सुद्धा मिळाला की कितीही अवघड परिस्थिती असली तरी आपण सामोरे गेलं पाहिजे. त्यांनी हा किल्ला बनवला. आज आपण सगळे इथं हा भाग घेतला आयोजित केले त्याबद्दल आपण पुरस्कार घेण्यासाठी आलो आहोत. तर शेवट मी एवढंच म्हणेल की पुरंदर कलामंचाने या स्पर्धेचे आयोजन असेच करत राहावे. यातून नवीन पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेट आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आम्ही किल्ले परीक्षणाला जातो. दिवाळीचे दिवस असतात आणि मुलांचा उत्सव खूप असतात आणि लवकर किल्ले बघायला खूप वेळा फोन करावा लागतो आणि मामाच्या गावाला जायचं असतं आणि लवकर तुम्ही या. पण किल्ले स्पर्धा बघायला गेल्यावर प्रत्येक जो किल्लेदार आहे तो इतका चांगला अभ्यास करतो, आम्हाला सगळं दाखवतो तो किल्ला फिरून आणि आम्हालाही असं वाटतं की आपण खरंच त्या प्रमुख किल्ल्याच्या वर भटकंती करतोय का. इतकी छान माहिती सांगते, इतकी उत्कृष्ट माहिती आणि किल्ल्यामध्ये एक वेगळेपण असतं. सतत भाग घेतो हा किल्ल्यामध्ये आणि आम्ही किती गडबड असली तरी हा पूर्ण किल्ल्याची माहिती सांगतो आणि ती ऐकत राहूशी वाटते. अनेक नवीन नवीन माहिती आपल्याला पण मिळते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन करतो. दरवर्षी किल्ले स्पर्धा भरवण्यात येते सासवड सांस्कृतिक मंडळाकडनं. त्यामुळे सर्वांना किल्ले बनवण्याची खूप चांगली प्रेरणा मिळते व सर्व शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करतात व किल्ल्याचाही चांगला अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना दुर्लभ असलेले किल्ले व न माहीत असलेल्या किल्ल्यांची माहिती समजते, ज्यामुळे त्यांना आपल्या मराठी मावळ्यांची व शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची जाणवते व ते त्यांना जी माहिती माहीत नसते मग आपल्या इतिहासाची ते सुद्धा त्यांना माहिती होते. आत्ताच्या काळात ते सांस्कृतिक कार्यक्रम भरवणं ही काळाची गरज आहे आणि हे काम सासवड सांस्कृतिक मंडळ खूप चांगल्या प्रकारे करते, ज्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या ऐतिहासिक गोष्टींची महत्त्वपूर्ण जाणवते व त्यांचे संवर्धन करण्याची आपल्या मनात एक भावना आहे. ती शेवट एवढंच बोलतो की सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण जो इतिहास आहे तो सर्वांनी जाणला पाहिजे आणि त्याबद्दल गांभीर्याने विचार करून आपल्या किल्ल्यांचे संवर्धन केलं पाहिजे. खूप छान. आपण कुणाला उत्स्फूर्त बोलायचे जे स्पर्धेमध्ये सहभागी होतात ते. यानंतर सासवड सांस्कृतिक मंडळाचे हे सगळी मंडळी तुम्ही जर पाहिली ना तर हे सासवड मधले नाही पुरंदरचे हिरे आणि महाराष्ट्राचा एक हिरा आमच्या ग्रुपमध्ये सोमनाथ भोंगळे असतील आणि संदीपजी नामके जवळजवळ 50 पेक्षा जास्त चित्रपटाचं कला दिग्दर्शनाचं काम त्यांनी केलेलं आहे. फार मोठा त्यांचं घर पाहिलं तर एक फार मोठी लायब्ररी आहे सर्व जुन्या वस्तूंची आणि सगळ्या कार्यक्रमाला खूप आम्हाला सहभागी होऊन खूप मदत करणारं असं व्यक्तिमत्व आहे. एकदा जोरदार आपण छत्रपतींचा घोषणा देऊ आणि मग संदीपजी आपल्या पुढे आपले विचार मांडतील. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर 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 हर. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन. आणि आज खूप आनंद झाला मला. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की सांगावटेश्वर सुधार समिती त्याच्यामध्ये मी सभासद आहे. बरेच वर्ष मी काम करतोय. सासवड सांस्कृतिक मंडळ यावेळी पंतजांनी मला जॉईन केलं. आपला पुरंदर कलामंच आहे आमचा. त्याच्यानंतर आचार्यात्री सांस्कृतिक मंडळ आहे. तर बरीचशी मंडळं म्हणजे ही जरी नावं वेगवेगळी असली तरी या सगळ्यांचा उद्देश कलेला आपल्या महापुरुषांना आपल्या विचारांना पुढे घेऊन जाणारा आहे. तर त्याच्यामुळे हा संगम सगळा आज आपल्याला महाशिवरात्री निमित्त पाहायला मिळतोय.
खरं तर बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, चित्रकला स्पर्धा, आता तुम्ही पाहिलं असेल परिसरात चित्रकला स्पर्धा आहे, शिल्पकला ठेवलेली आहे, निबंध काढले आलेले आहेत, किंवा आता आपण बरेचसे चित्रपट पाहतो, ऐतिहासिक बायोपिक सगळे पाहतो. मी चित्रपट कला दिग्दर्शन करतो, पण जास्तीत जास्त सिनेमे आपल्या पुरंदर परिसरात कसे आणता येईल याचा मला जास्त प्राधान्य असतो. म्हणजे पावनखिंडमध्ये सिनेमा सर सुरू झाला होता, तर मल्हारगडावरती मी त्याचं शूटिंग केलं होतं पूर्णपणे. किंवा फत्ते शिकत त्याचं जे गाणं आहे, जे अभंग आहे, ते आपल्या म्हणजे बाहेरच्या गप्पा न मारता मी इथलं सांगतो सगळं तुम्हाला की चांगावटेश्वरच्या मध्ये अभंग याची देवा तो आपल्या इथे झालेला आहे. किंवा मल्हारगडावर गाणं झालेलं, बरेचसे चित्रपट ऐतिहासिक असतील किंवा महात्मा फुलेंवरती मध्ये चित्रपट केला होता. तर सांगण्याचा उद्देश आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा, जसं आपण म्हणे जुन्या लोकांची, तशी गोष्ट आहे. पुरंदर किल्ला जवळ आहे, मल्हारगड जवळ आहे, बरेचसे किल्ले किंवा आपली पावनभूमी आहे सगळी, संत सोपान देवाची समाधी आहे. तर मला एकच आपल्या बालचमुंना सांगायचे की आपल्याकडे आजूबाजूला वारसा खूप मोठा आहे, ते आपण जतन करू, पुढे नेऊ, आणि त्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहे. आपला उद्देश हा एकत्र येण्याचा स्वच्छ आहे, साफ आहे. तर चांगलं काम करूयात आणि आपला महाराष्ट्र जे शिवरायांनी आपल्याला धडा दिलेला आहे किंवा त्याचं राज्य त्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते टिकवायचंय, वाढवायचंय. जय महाराष्ट्र, जय धन्यवाद. धन्यवाद संदीपजी. खूप काम करणारी माणसं खूप कमी बोलतात, त्याचा आता आपल्याला प्रत्यय आला. संदीपजी खूप काम करतात, खूप सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहतात, पण अगदी कमी शब्दात त्यांनी आपलं मनोगत मांडलं. यानंतर ज्या अकॅडमीने सार्वजनिक किल्ल्यामध्ये भाग घेतला होता आणि नसताच किल्ला स्पर्धा नाही तर अनेक विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं, दोघेही पती पत्नी व्रत म्हणून काम करतायत, असं काम करतायत आणि थोड्याच अवधीमध्ये एक आदर्श गुरुकुल कसं असावं याचा प्रत्यय देणारे आमचे संदीपजी टिळेकर सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद सर. आज महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले नवले दाम्पत्य, माझे शिक्षक तसेच मामा आदरणीय गद्रे सर, या ठिकाणी 2 अमित पण आहेत आणि 2 संदीप पण आहेत. आपली भूमी अशी ऐतिहासिक आहे की एका बाजूला मगाशी पाहिलं तसं की आल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, पुरंदरचा किल्ला या ठिकाणी आहे, कारण नदीच्या काठी आपण बसलोय आणि खरंच सांस्कृतिक मंडळ अतिशय चांगलं काम करतं. याचा प्रत्येक परवा दिवशी आम्हाला एक आला, ती मी गोष्ट आधी सांगितलं, मी पुढे जाईल. सांस्कृतिक मंडळ सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतं. तसेच आदरणीय आपलं पाहतो की संजय जगताप सरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. 3 जानेवारीला आपल्याकडे एक सरांच्या वाढदिवसानिमित्त कोण होणार सभापती स्पर्धा घेतली होती आणि ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता वेगळे विषय होते. आज अकॅडमीतल्या मुलांना मी नेहमी सांगत असतो की आपला फक्त एक उद्देश असतो, सगळ्यांनी भाग घ्या, आणि त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा विषय होता. त्या विषयासाठी भाग घ्यायला लावला तर सगळ्या मुलांनी तयारी करून गेले होते आणि यावर्षी 12वीच्या बोर्डाच्या मराठीच्या पेपरला हा विषय आला होता आणि परवा दिवशी तो पेपर आला ते सगळ्या मुलांनी तोच निबंध लिहिला. त्याच्यासाठी त्यांना वेगळा अभ्यास करावा लागला नाही, त्या कार्यक्रमासाठी जी तयारी केली, ते भाषण केलं, त्याचा फायदा एक्झामलाही होतो. म्हणजे आज महत्वाचं आहे की मुलांना या गोष्टी कळल्या पाहिजे. आज सांस्कृतिक मंडळ असेल, स्वर्गीय चंदू काका परिवार मित्र मंडळ असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेतात. त्याच्या अनेक वर्ष आम्ही याच्यामध्ये भाग घेतो. 15-16 साली सुद्धा या ठिकाणी माळीण दुर्घटना घडली होती. त्यानंतर किल्ले स्पर्धा झाल्या, आपण त्याच्यामध्ये माळीण दुर्घटनेचा विषय त्याच्यामध्ये मांडला होता. सातत्याने आपण हे विद्यार्थी सगळे ग्रामीण भागातून गुरुकुल अकॅडमी शिक्षण घेण्यासाठी येतात. आज सगळ्यांची तुमच्या आमची जिव्हाळ्याची गोष्ट आणि आवडलेली गोष्ट, मोबाईल आमच्याकडे अकॅडमीला बंद आहे. मोबाईल एकाही मुलाकडे नाहीये. या मुलांना सांभाळत असताना 24 तास मुलांना वेगवेगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. मग ह्या शिकत असताना या सांस्कृतिक मंडळ असेल किंवा सासवडमध्ये सगळ्या उपक्रमांचा आम्हाला प्रचंड फायदा होतो. की आता सायकल रॅली गेली, त्याच्यामध्ये आम्हाला घेता आलं. आजच्या सांस्कृतिक मंडळाचं या ठिकाणी साहित्य संमेलन असतं, त्याचा उपयोग होतो. कारण आम्हाला 12वीच्या सायन्सच्या मराठीच्या पुस्तकात पहिला धडा आचार्यांचा आहे, त्या निमित्ताने त्यांचा सगळ्यांचा अभ्यास होतो. सगळ्या कवींची नावं माहीत होतात. आपण कवी संमेलनाला भाग घेत असतो. यावर्षी आपण मुलांना जंजिरा किल्ल्याचं काम दिलं, त्यावेळेस महत्वाचं होतं की या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. किल्ल्याची प्रतिकृती कशी केली पाहिजे, किती प्रमाणात केली पाहिजे, संस्थेने नियम पाठवले होते. त्या पद्धतीने भाग घेत असताना ही सगळी मुलं, याच्यामध्ये मुलं मुली असतील,
कोणीतरी घर बनवण्यासाठी असेल, कोण टाकी बनवण्यासाठी असेल, कोण दगड बांधण्यासाठी असेल, इथले छोट्या मुलापासून मोठ्या मुलापर्यंत सगळ्यांचा उपयोग होत असतो. हे सगळ्यात महत्वाचं काम करत असताना शिवाजी महाराजांनी खूप वर्षापूर्वी काम केलं. ज्या वेळेला औरंगजेबाने या ठिकाणी आपण पाहतो की 1665 पुरंदरचा तह झाला आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एक गोष्ट आपल्याला शिकवली होती की वाकेन पण मोडणार नाही. यापेक्षा आपण सांगतो की नेहमी म्हणतात लोक मोडेन पण वाकणार नाही, पण महाराजांनी शिकवलं होतं की वाकेन पण मोडणार. आणि त्या गोष्टीचा प्रत्यय ज्या वेळेला संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज दिल्लीला पकडून गेलं होतं, आखरीची सुटका वगैरे आपल्या गोष्ट माहिती, त्यावेळेला औरंगजेबाने संभाजी महाराजांची गोष्ट विचारली होती, आम्ही तुम्हाला एक जिंकला एक हत्ती देतो, हा हत्ती तुम्ही कसा नेणार. संभाजी महाराज छोटे होते पण त्यांनी त्यांना सांगितलं होतं की कसंही नेऊ, कापून नेऊ, मारून नेऊ, कसंही नेऊ, ओढून नेऊ शकतो, पण तुम्ही आमचे 23 किल्ले घेतले ते तुम्ही कसे आणू शकता. आम्ही तुम्हाला दिले असले ते तुम्ही ते इकडे आणू शकत नाही, ते आमचे किल्ले आम्हालाच आहेत. म्हणजे ही बुद्धी चातुर्य त्यावेळेस कळत होती की हा फक्त तळ असतो की तो तात्पुरता केलेला असतो, नंतर ते किल्ले पुन्हा जिंकता येतात. कोंढाण्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आज सांस्कृतिक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे की आज आपण सरांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवता, याच्यामध्ये आम्हाला संधी मिळते. आज गणपतीमध्ये सुद्धा आपण स्पर्धा घेता सांस्कृतिक मंडळाच्या, यावेळेला आपण त्याच्या सुद्धा बक्षीस घेतलं की ज्या वेळेला गौरी गणपती असतात यावेळेला आपण विषय असं घेतला होता की हुंडाबंदी, की वैष्णव आगवण्याचं प्रकरण घडलं. आज या नवीन पिढीला हे कळलं पाहिजे की कशा पद्धतीने वागणूक दिली जाते किंवा आपण कसं वागायचं. याविषयी आम्ही तो विषय घेतला होता. मागच्या वर्षी विषय घेत असताना गौरी गणपतीला आपण गुड टच किंवा बॅड टच, वेगळे मुलींवरती अत्याचार होतात, पण ही गोष्ट मुलींना शिकवण्याबरोबर आम्ही आमचा उद्देश असतो की मुलांनाही शिकवली जाते. जो टच करणार आहे त्याला आधी कळावं की का नाही करायचं. ह्या सुद्धा गोष्टी या सगळ्या वेगवेगळ्या आपण स्पर्धा घेत असतो. खरंच या सगळ्या सांस्कृतिक मंडळाला आपण एकदा टाळ्या वाजवून खरंच कौतुक करू. हे सगळे मेहनत घेतात, हे वेगवेगळे विषय आपल्याला देत असतात, ते आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला उपयोगी होत असतात. आमच्या अकॅडमीला 100% तुमचा नक्कीच या विषयांचा फायदा होत असतो. सातत्याने अशा अनेक स्पर्धा भरवाव्यात यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. महाशिवरात्रीचा पर्व म्हणून आपण या वटेश्वर मंदिरामध्ये खूप विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. यानंतर नामदीप भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आहे. वेळ आपल्याला कमी आहे, मी प्रत्येक वक्त्याला विनंती करेल की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. यानंतर आमच्या सासवड सांस्कृतिक मंडळाचं एक शान स्वानंदजी लोमटे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. धन्यवाद संजय. संदीप सर गुरुकुल अकॅडमीचे गणित चुकायला नको म्हणून सांगतो. संदीप 2 नाही 3 आहे. संदीप राऊत राहिलेले आहेत. काय पत्रकार परिषद सकाळची असो किंवा दुपारचा कार्यक्रम असो, राऊतांना वगळून चालत नाही का? नाही तर मग तुम्हाला त्यांनी उत आणला बर. आज तुम्ही सगळे इथं या महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत आणि त्याच निमित्तानं आज आपल्या किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. नवलेसे, मला वाटतं ह्या स्पर्धा जे घेण्यामागचं माननीय संजयजी जगताप यांचं विचार हे दृष्टिकोन होता तो फार छान होता. मला वाटतं ह्यातनंच उद्या भविष्यातले सिव्हिल इंजिनियर, स्थापत्य अभियांत्रिकीवाले घडणार आहेत, भविष्यातनं यातलेच आर्किटेक्ट किंवा वास्तुविशारद घडणार आहेत किंवा संदीप इनामकेंसारखे कला दिग्दर्शक सुद्धा घडतील. अमित सर, तुम्हाला माहिती आहे संदीप सर की या किल्ले स्पर्धेच्या निमित्तानं फक्त इतिहासाचाच अभ्यास होतो असं नाही. मी जसं आता तुम्हाला म्हटलं की अगदी मगर कुठे ठेवावी ते एकाने विहिरीपाशी ठेवली होती, तर त्या सुद्धा डिटेलिंग की बाबा तिथून हलवा आणि इकडे ठेवा, हा जो बारीक सारीक गोष्टींचा डिटेलिंग त्यांच्याकडे येतं. आमचे जगदीश शिंदे फोटोग्राफर आहेत, त्यांना ते अँगल त्यांचं चुकवून चालत नाही कारण माझं जीवन याला जीवन असं नाव आहे. असो, तर मी जसं म्हटलं नवले सर की या सगळ्याच्या निमित्तानं आपला उद्देश आहे की नव्या पिढीला किल्ल्यांची माहिती व्हावी. हा आपल्या महाराष्ट्राचाच ठेवा आहे अमित, असं नाही. युनेस्कोनी आपल्या किल्ल्यांचा जागतिक त्यांच्या यादीत समावेश केलेला आहे. ही सगळ्या आपल्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. आजचा योगायोग बघा, आज महाशिवरात्री, आता 19 तारखेला शिवजयंती आहे. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला शंकराचं देऊळ दिसतं म्हणजे दिसतं. हे पण एक तुम्ही सगळ्यांनी नोटीस करा. बघा आपल्याकडं हे पुरंदरेश्वर असो, केदारेश्वर असो, प्रत्येक तुम्ही ज्या ज्या किल्ल्यांवर जाल तिथं शंकराचं देऊळ तुम्हाला दिसतं. मला वाटतं हा देखील एक खूप छान योग आहे
आणि अशा या स्पर्धेत तुम्ही सगळ्यांनी जो हिरिरीने सहभाग घेतला तो खूप महत्त्वाचा वाटला. मी माननीय गुरुकुल अकॅडमीचे संदीप टिळेकर यांचा वर्गमित्र आणि त्यांची संस्था बघताना त्यावेळेला आपण तो किल्ला बघितला होता. इतका भव्य दिव्य किल्ला या टीमनी जो बनवला होता गुरुकुलच्या, खरोखर वाखाणण्याजोगा होता. प्रत्येक तुमच्यातला जो प्रयत्नार्थी आहे त्याचं कौतुक आहे. ह्या वेळेला बक्षीस ज्यांना मिळालं त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुढच्या वेळेला नक्की बक्षीस मिळवायचं. या जिद्दीने किल्ला बनवणं स्पर्धेत भाग घ्या हा. आणि असाच इतिहासाचाही अभ्यास करा आणि भविष्यातले जे काय म्हणू वास्तुविशारद इथनं घडो ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद स्वानंद दादा. त्यानंतर आदरणीय अनिल गद्रे सर हे आपल्याला आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतात. मंचावर विराजमान झालेले वंदनीय हा शब्द मी शक्यतो कधी वापरत नाही, पण खरोखर वंदनीय कोणाला म्हणावं, जे खरोखर समाजासाठी आपला वेळ देतात, निस्वार्थ भावनेने काम करतात, एक चांगला दृष्टिकोन त्यांच्यासमोर पुढे असतो आणि ते अद्ययावतपणे कोणासाठी नाही परंतु हे आपलं एक कर्तव्य आहे या भावनेने हे काम करत असतात. अशी सर्व मंडळी, कोणाचं नाव घेत नाही मी संदीपचं फक्त कौतुक करणार आहे की ह्या मुलांना जे आहे ना, मी स्वतः 153 किल्ल्यांवर जाऊन आलेलो आहे. फक्त 153 किल्ल्यावर गेलेलो नाही तर त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे आणि एकटा नाही तर जवळजवळ 70-80 विद्यार्थी माझ्याबरोबर असायचे कुठल्या नाही कुठल्या निमित्तानं. पण तिथं राहिल्यामुळं संपूर्ण माहिती त्या किल्ल्याची ती जवळून पाहता आली आणि एवढे किल्ले त्या प्रत्येक किल्ल्याचा भोवताली निरीक्षण आपण काय काय करावं, महाराजांनी हे कोणत्या दृष्टिकोनातून ह्या किल्ल्यांची निवड केली होती, प्रत्येक ठिकाणी कोणी कोणी कशा, प्रत्येकाच्या मागे काही ना काही इतिहास आहे. तुम्हाला मी अनेक ठिकाणी बघतो चांगल्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये, म्हणजे अगदी खानवडीचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी ह्या मुलांना मी पाहिलं. काय बरेचसे चांगले जिथं ऐकायला मिळालं पाहिजे काहीतरी चांगलं अशा ठिकाणी आवर्जून संदीप माझा विद्यार्थी त्यामुळे मी एखाद्या वेळेस फक्त नावाने हाक मारतो. काय तिथं 2-3 विद्यार्थी म्हणजे काय तर त्यामुळं होतंय कसं की ह्या मुलांना फक्त शिक्षण ही गोष्ट महत्वाची नाही, अभ्यास मार्क याच्यापेक्षा सुद्धा समाजाची जाणीव, व्यवहार ज्ञान, इतर तुमचे जे काही म्हणजे आपण ठराविक चाकोरीतून न चालता बाकीच्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या पाहिजेत आणि ह्याचा जीवनामध्ये आनंद लुटण्यासाठी आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होत असतो. मी पालकांना पण एवढंच सांगेन की त्यांचे लाड करा, ते म्हणेल ते हट्ट पूर्ण करा, परंतु इतकाही लाड नको की सायकलवरून चालवताना तो पडतो म्हणून सायकलच शिकवून द्यायची नाही. तर हा लाड काही कामाचा नाही आणि अशामुळेच काही लोकांना पोहता येत नाही. तर हे आपला कुठेतरी चुकीचा प्रकार, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी ते केले पाहिजे. मला तर मिलिटरीचं ट्रेनिंग करताना असे अनुभव आलेले की हिमालयामध्ये होतो, कुलू मनाली, बखरता, सोलनाला. तर आम्हाला एक नाईट अशी होती सर्व्हायवल नाईट की 3 किलोमीटरच्या आतमध्ये पाऊल ठेवायला तुम्हाला परमिशन नाही, हे अचानक सांगितलं गेलं. आमच्या जवळ जे काय आहे त्याच्यात मग बर्फात आम्ही ते खोदणं, त्याच्यातच राहणं किंवा कुठली तरी कपार वगैरे शोधणं की तुम्ही चुकलाय असं समजायचं. याचा अर्थ काय असतो तर तुम्हाला कुठल्याही प्रसंगात उभं राहता आलं पाहिजे. हे जे शिक्षण आहे ह्या शिक्षणातून आपलं पुढचं जे आयुष्य आहे हे चांगल्या पद्धतीने भरभराटीचा नाही पण सक्षमपणे जगू शकतो. जे खेळाडू असतात ते आत्महत्या करू शकत नाहीत कारण त्यांना हारायची सवय असते, स्पर्धा करायची सवय असते आणि त्याला सामना करण्याची त्यांच्यामध्ये जिद्द असते. तर हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवा. आपला कलामंच जो आहे फार छान उपक्रम करतात, अनेक उपक्रम त्यांचे वाखाणण्यासारखे असतात आणि आपल्या तालुक्यामध्ये समाजामध्ये जे जे गुणवंत आहेत त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आपल्याला जेवढं शक्य तेवढ्या पद्धतीने आपण त्यांना सहकार्य करायचं आणि त्यांना स्फूर्ती देण्याचं काम करायचं. समोरही बसलेल्या चिंबळकर मॅडम आहेत, गायनामध्ये त्यांचं
चांगल्या पद्धतीने योगदान असतं. वेगवेगळ्या क्षेत्रात लोक प्रत्येकजण कुठं नाही कुठं आपला आनंद लुटत असतात आणि त्याच्यातून समाजाची नकळत सेवा घडत असतात. जास्त बोलणारे आत्ताच यांनी सांगितलं जे जास्त बुद्धिमान असतात ते कमी बोलतात. मला वाटतं माझी बुद्धी जास्त हे व्हायला. धन्यवाद. धन्यवाद सर. आमच्या सासवड सांस्कृतिक मंडळाच्या सन्माननीय सदस्य सौ मनीषाताई कामथे यांचे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सौ स्नेहलताई शेवाळे यांचेही या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आता महेंद्र सर आणि सौ बोलणारच आहेत. तत्पूर्वी सार्वजनिक किल्ला करताना आणि ते प्रबोधनात्मक व्हावं ह्या दृष्टीने बहिरमपुरा जो किल्ले स्पर्धेचा ग्रुप आहे भैरवनाथाच्या समोरचा अनेक वर्ष सातत्याने खूप परिश्रमपूर्वक किल्ला बनवतात. तो किल्ला बनवत नाही तर त्याचं भूमिपूजन दसऱ्याच्या वेळेस, त्याच्यानंतर ते बांधणी, प्रत्यक्ष जो किल्ला बनवायचा आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणं, तिथली माती काही दगड आणून ते किल्ला बनवणं आणि प्रबोधन करणं की आता महाराजांच्या काळामध्ये किल्ला कसा होता, आता त्या किल्ल्यावर कसं अतिक्रमण झाले, काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी कसा त्याला वेढा दिला, हे सगळं दाखवण्याचं आणि त्याच्या मार्फत जनजागृतीचं काम हे मंडळ करत असतं. तर त्या मंडळाच्या वतीने सर्व त्या खूप मोठा ग्रुप आहे शिवप्रतिष्ठानचा. तर मी तेजस शिवरकर याला विनंती करतो की आपलं मनोगत, कारण पुढचा कार्यक्रम आहे आपला, परंतु आपण सर्वांनाच आणि सौ नवलेताईंना पण आपल्याला ऐकायचं, तर आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. मी तेजसला विनंती करतो की या ठिकाणी आपण यावं. या ठिकाणी जे वैयक्तिक किल्ले बनवतात ते ओम झेंडे असेल किंवा ओमकार गिरमे असेल, ही खरंच एक म्हणजे अप्रतिम परिश्रमपूर्वक किल्ले बनवतात. त्यांचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत, परंतु आपण आता वेळ आणि पुढचा कार्यक्रम त्यामुळे आपण थोडंसं आटोपतो घेतोय. यानंतर तेजस शिवरकर शिवप्रतिष्ठानचा सर्वेसर्वा आणि पुरंदर तालुक्यात खूप तरुणांच्या जागृतीचं काम करतो. त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करू. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना, हिंदू समाज बांधवांना आज महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. आज सासवड सांस्कृतिक मंडळामार्फत जो कार्यक्रम राबवला गेलेला तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण असे कार्यक्रम राबवणारे, सुरू करणारे आणि नंतर बंद करणारे भरपूर लोक आहेत, पण 19-20 वर्ष सातत्य टिकवून ठेवून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अजून कोण, जसं भजनी स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, वेगवेगळ्या गोष्टी जोडून अजून लोकांमध्ये असं प्रबोधन आणि जिवंतपणे कसा ठेवता येईल हे करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी काकांचा सहभाग आहे. आमचे रवींद्र काका त्यांचा पण फार मोठा सहभाग या ठिकाणी आहे. सरांचा सहभाग आहे या ठिकाणी. आज काकांनी या ठिकाणी जो उल्लेख केला तो यावर्षीचा आम्ही जो दुर्ग उभारला होता तो श्री विशालगड होता. तो विशालगड उभा करण्याच्या आधी आम्ही दसऱ्याच्या दिवशी आमची नुकतीच दुर्गा माता दौड संपलेली असते, त्यातून दमून थकून झालेला असतो, आम्ही भूमिपूजन करतो आणि त्याच्यानंतर ना आम्ही एक किल्ला निवडतो की बुवा त्या ठिकाणी आपल्याला जाऊन टेहळणी केली पाहिजे. आमचं टेहळणी पद्धत 5-6 लोकांचं त्या ठिकाणी गेलं. त्या विशालगडची जी बातमी आजपर्यंत आपण ऐकली होती टीव्हीवरती की पूर्णपणे त्या ठिकाणी इस्लामिक अतिक्रमणग्रस्त तो किल्ला झालेला आहे. तो आम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला. तो अक्षरशः गुदमरलेल्या अवस्थेत तो किल्ला होता. आम्ही तो पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की ह्याच आपण बनवला पाहिजे आणि घरी येता करता पोरांनी ठरवलं की एक नाही तर 2 किल्ले बनवले पाहिजे. एक शिवछत्रपतींच्या काळामध्ये तो किल्ला कसा होता आणि आपण तो कसा आता बनवलेला आहे, ती पूर्णपणे जी काही चूक आहे ती आपली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की जी वास्तू ज्या पद्धतीने असते ती आपण स्वीकारायची असते, त्यात बदल करण्याचा अधिकार आपल्याला नसतो. आणि मग त्या ठिकाणी जो काही बदल झाला तो कुठेतरी समाजाला कळावा आणि ही जे काही बातम्यांमध्ये कदाचित गैरसमज लोकांपर्यंत पोहोचले ते आपण आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून करू शकतो का? कारण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना काम करते ती देवदेशन धर्माचं करते. सत्य ही काम जे करते ती देवदेशन धर्माचं करते. किल्ले स्पर्धेमध्ये भाग घेणं हे काही करमणुकीचा प्रकार नाहीये. तर त्याच्यातून समाज जागृती कशी होईल? आज आपली परिस्थिती अशी झाली की आपले हात सुद्धा मातीला टेकत नाहीये, पण 2 महिने का पोरांनी त्या ठिकाणी मातीमध्ये काढले. आज या ठिकाणी सरांनी सर्वांची स्टोरी सांगितली की त्या ठिकाणी ते सर पुल म्हणाली ना, त्या ठिकाणी ते 3 दिवसाचा कालावधी त्यांनी कसा काढला. आज गेले भिडे गुरुजींनी जी काही गडकोट मोहीम चालू केली त्यांच्या लक्षात आलं होतं की समाज हे गडकोटांपासून फार लांब गेलेला आहे आणि ज्या पद्धतीने हा देवदेशन धर्म आपल्याला प्राप्त झालेला आहे तो काय कुठल्या तरी फुलांच्या ताटात सुजून मिळलेला नाहीये. कुठेतरी या गडकोटांच्या त्या ठिकाणी सानिध्यामध्ये 4-5 दिवसाचं अन्न पाठीवर टाकून, अन्न वस्त्र निवारा पाठीवर टाकून हा समाज एकत्र आला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही गडकोट मोहिमेमध्ये सहभाग घेतो. आमची पण त्या प्रकारे सर्वांना स्टोरीज असते ती 4-5 दिवसाचं अन्न आमच्या पाठीवर असतं, शिळा अन्न आम्ही त्या ठिकाणी खातो.
त्यामुळे गडकोटांचं थोडंसं आमचं नातं हे फार जुनं आहे. आणि मग यंदाच्या वर्षी आम्ही विशालगड निर्माण केला आणि तो फार लोकांना आवडला. तालुक्यातून नाही तर जिल्ह्यातून लोक आली आणि त्यात शिवप्रतिष्ठान हे महाराष्ट्रभर कार्यरत आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यामुळे याची जी काही ख्याती म्हणता येईल किंवा हा जो उपक्रम आहे त्याचा दृष्टिकोन आहे हा समाजाला खूप जास्त गतीने लोकांपर्यंत पोहोचला. आणि त्याच्यातनं आम्ही असा निष्कर्ष घेतला की आपण एखादी गोष्ट व्यवस्थितपणे समाजापर्यंत पोहोचवली तर समाजात ती स्वीकारली जाते. आणि त्या प्रकारे विशालगडचं सर्वांनी कौतुक केलं. येत्या काळामध्ये तो जो काही इस्लामिक अतिक्रमणग्रस्त विशालगड आहे तो पूर्व स्थितीमध्ये यावा, शिवकाळामध्ये जसा होता तसा त्याचे पुन्हा एकदा स्वरूप यावं अशी आमची इच्छा आहे, अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही तो गडकोट उभा करताना जवळपास आम्ही 2 गडकोट बांधली. दोन्ही गडकोट जसेच्या तसे होते, फक्त एका ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी जे काही लॉजिंग, बोर्डिंग रूम्स आणि जे काय मशिदीचं जे काय अतिक्रमण ते अगदी जसेच्या तसं उभारलं. ते सर्व गोष्टी हाताने पोरांनी बनवल्या. ते जे काही 200-300 मावळे होते ते सुद्धा त्या गडकोटांची उंची, त्याच्यानंतर त्या दरवाजांची उंची, त्या घरांची उंची, जे काही 100-125 घरं बांधली होती दोन्हीकडे त्या घरांची उंची, त्या मावळ्यांची उंची, पलीकडचा जो इस्लामिक अतिक्रमणग्रस्त आहे त्या ठिकाणी ते मुसलमान छोटे छोटे 2-2 इंचाच्या आकृत्या बनवणं, या सर्व गोष्टी पोरांनी हाताने केलेल्या आहेत. कमीत कमी आपण जे म्हणतो ना की प्लास्टिकचा वापर कमी करावा किंवा सिमेंटचा वापर कमी करावा आणि त्यामध्ये एक नॅचरलपणा वाटावा, त्याच्याकडे आम्ही जास्त भर दिला. आणि त्यामध्ये यश पण आलं, खूप लोकांनी कौतुक पण केलं आणि उद्देश पण लोकांपर्यंत पोहोचला. ही गोष्ट खरंच आम्हाला समाधानकारक आहे. आणि त्याच्यामुळे असं रूप आलेलं आहे की आता मी काय सांगू शकत नाही, पण पुढच्या वर्षी अतिशय ऐतिहासिक एवढा मोठा आमचा त्यामागचा उद्देश आहे. उद्देश मोठा आहे, किल्ला मोठा नाहीये, किल्ला तो मोठाच आहे पण त्यामागचा उद्देश फार मोठा आहे. येत्या काळात आम्ही सांगू देखील त्याचं देखील खूप सुंदर पद्धतीने करू. आणि त्याच्या मागचा जो उद्देश होतो एवढा महान उद्देश आहे की कदाचित भूतो ना भविष्यात आम्हाला पण ते पुन्हा जमेल करायची आम्हाला खात्री नाहीये. एवढं सुंदर आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत. ह्या वर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रातला पहिला गडकोटांचा अहवाल आम्ही सादर केला आपल्या सर्वांच्या समोर. तुम्ही सर्वांनी पाहिला त्याचं कौतुक पण केलं. आदरणीय संजयजी चंद्रकाका जगताप यांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा करून म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक सोहळा करून लोकांपर्यंत संदेश द्यायचा प्रयत्न केला की आता आपण म्हणजे आपल्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या आपण किती उंचीने समोर लोकांसमोर मांडतोय त्याच्यावर देखील त्याचं कौतुक आणि त्याच्यावर देखील त्याचा आधारित गोष्टी आपल्याला समजत असतात. आज त्याचबरोबर मी थोडक्यात बलिदान मासची माहिती आपल्याला सांगतो. आपण गडकोटांची माहिती तर लक्षात घेतली. आपल्या सर्वांना माहिती आहे की संभाजी महाराजांची पकडलेल्या क्षणापासून त्यांची जी काय हत्या करण्यात आली औरंगजेबाकडून ती संपूर्ण महिनाभर तो बलिदान मास चालला होता. शिवप्रतिष्ठानचा फक्त गडकोट स्पर्धेमध्ये भाग घ्या हा एक उपक्रम नसून अनेक उपक्रम आहे. त्यातला आता येणारा 18 फेब्रुवारी पासून म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्या संपूर्ण महिनाभर त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा छळ करण्यात आलेला आहे आणि तो त्यांनी सहन केला कारण देव देशात धर्म टिकावा. आज आपण मंदिराच्या छत्रछायेखाली बसलेले हे चित्र बदललं असतं जर त्यांनी धर्म बदलला असता तर. त्यामुळे आपण तो बलिदान मास पाळला पाहिजे. बलिदान मास पाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टीचा त्याग करू शकता. आज शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून सासवड शहरातील 30 दिवसात 30 चौकात आपण उपक्रम घेतो. प्लस आता मागच्या 12 वर्षात आपण 55 गावांपर्यंत संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पोहोचवला आहे. आणि त्यावेळेस समजलं की लोकांना संभाजी महाराजांची हत्या झाली हे सुद्धा माहीत नव्हतं. संभाजी महाराज एवढे पराक्रमी होते, दिव्य होते, हे सगळं अत्याचार त्यांनी शरीरात प्राण असताना सहन केले होते. आज माझा उपवास आहे, पाण्याचा एक थेंब बोलतात नाही गेला तो बोलताना सुद्धा माझा जीव कासावीस होतो. तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या क्रांतिकारकांनी 62 दिवस त्या तुरुंगामध्ये कसा उपवास केला असेल. त्यांना तर मारत होते त्या ठिकाणी. आणि संभाजी महाराजांनी देखील ज्यावेळेस त्यांची जीभ हासडली असेल त्यावेळेस त्यांना नामनपान गेलं असेल गाव. ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊया. काही ताकद कमी असल्याने मी कमी बोलतोय, नाही तर मला बरेच मुद्दे आपल्यासमोर मांडायचे. धन्यवाद. जय श्रीराम. बलिदान मास आपण सर्वांनी पाळावा एवढीच विनंती करतो. धन्यवाद तेजस. बलिदान मासामध्ये प्रत्येक चौकामध्ये आरतीचं नियोजन केलं जातं. आपल्या सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण त्या सर्व जिथे जिथे आपण राहतो त्या भागात ज्यावेळेस बलिदान मासाचा कार्यक्रम असेल त्यात तुम्ही आपण सर्वजण सहभागी व्हा. यानंतर आजचे कार्यक्रमाच्या तुम्ही दोघंही बोला सौ नवलेताई बोलतील. तुम्हाला मागाशीच सांगितलं की अत्यंत कमी वयामध्ये इतिहासाचा चांगला अभ्यास अनेक काही डॉक्युमेंटरी फिल्म बनवलेल्या आहेत आणि खूप व्यासंग त्या खूप लांब लांब जातात. मोडीची जी कागदपत्र असतात आता आपल्याला कोणालाच ती येत नाही पण ताई शिकल्या आणि त्याचं काही कागदपत्र असतील, सरकारी असतील, काही सामाजिक असतील त्याचं त्या उजेडात आणतायत. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. हर हर सौ नवलेताई. सर्वप्रथम मला इथं बोलण्याबद्दल मी पुरंदर कला मंच आणि मान्यवरांचे खूप खूप आभार मानते.
काय झालं सगळे खूप असे हे झालं था. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज आला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 हर. नमस्कार, मी सौ अक्षता महेंद्र नवले. माझा थोडक्यात प्रवास सांगायचा म्हणजे यूट्यूबवर मी इतिहासातील गावगाडा हे चॅनल चालू केलं आणि यामध्ये आम्ही म्हणजे बऱ्याच गावांचा इतिहास टाकतो. तर यामध्ये बिरगळ, सतीशिळा, शिलालेख, समाध्या, बारव याबद्दलचा अभ्यास करून याबद्दलची सर्व माहिती, त्या गावातील जी काही सरदार घराणे असतील त्याबद्दलची माहिती आम्ही टाकत असतो. पण हे करत असताना काहीतरी कमी आहे असं मला प्रकर्षाने जाणवत होतं. यानंतर मी मोडी लिपी शिकले. जवळजवळ 4-5 वर्ष मी या मोडी लिपीचा अभ्यास केला आणि अजूनही करतच आहे. तर यामध्ये पुणे आर्कायमध्ये मी इतिहास संशोधनाचं काम करते. आता संशोधन म्हणजे नेमकं काय, तर पुणे आर्काय म्हणजे पुणे संचनालय तिथं मी जाऊन इतर जी आपली गावं आहेत सगळी, आता पुरंदर तालुक्यातील जी गावं असेल तर त्यांचे मोठे मोठे असे गठुडे रुमाल तिथे ठेवलेले आहेत. मग तिथं जाऊन आपण मागणीपत्र त्यांना मागणी करायची त्या रुमालाची. मग ते आपल्याला रुमाल भेटतात. त्यानंतर जो काही इतिहास त्यामध्ये जवळजवळ 4,000 ते 5,000 कागद एका गठुड्यामध्ये बांधलेले असतात आणि तो कागद आपल्याला वाचायला लागतो आणि ती काय जी माहिती असेल ती आपल्याला त्यातून नोंद त्याची काढून घ्यावी लागते. अशा पद्धतीने मी या संशोधनाचं काम करते. तर असंच अविरत काम माझ्या हातून घडावं असं मी महादेवचरणी प्रार्थना करते. आणि एक खंतही वाटते मला की पुणे पुराभिलेखागारात येणार अशी कोटीच्या घरात कागद आहेत की जी वाचलीच गेलेली नाही आहेत आणि कागद म्हणजे त्याला कालमर्यादा आहे. आज न उद्या ती खराब होणार. त्यामुळे ही एक खंत मला वाटते. बस मी एवढंच बोलेन. धन्यवाद. ताई, 1 मिनिट. मोडीमध्ये मोडी शिकायची कशी आणि हे पण सांगा ना मुलांना की मोडी शिकायची कशी आणि त्याचं काय म्हणजे हे काय क्रायटेरिया काय? हा, शिकू शकतो. मोडी मी क्लासेस केले. आपली जशी मराठी देवनागरीमध्ये 12 खडी असते तशी त्याची असते. ती 12 खडी शिकायची. त्यानंतर आपल्याला एक शब्द दिले जातात, जोड शब्द जसे आपण एक एक करून शिकतो तसं ती शिकायची आणि अभ्यास करत राहायचा. आहे, सोपं आहे, मुलांना जमेल असं आहे. पण त्याचा भेटतो येतो क्लासला. हो, ठीक आहे, नक्की सुरुवात तुमच्यापासून होईल. मला खूप जणांनी सुचवलेले असते की मॅडम क्लास चालू करा. सासवडमध्ये आम्ही नक्कीच 10-12 जणांचा ग्रुप तयार करून येऊ. पण 1 महिना तुम्ही करणार आणि सोडून देणार असं नाही जमणार. कारण त्याचा मी जवळजवळ 4-5 वर्ष झाला अभ्यास करते तरी सुद्धा काहीतरी कमी आहे, काहीतरी नवीन वाचायला भेटतं आणि प्रत्येक कारकुनाचं हस्ताक्षर वेगळं असतं. त्यामुळं प्रत्येक लिखावट वेगळी. आता यामध्ये पण पेशवे काळातलं वेगळं अक्षर तुम्हाला वाचायला भेटेल. त्यानंतर ब्रिटिश काळातलं वेगळं भेटेल. जे आता आपण कुणबी नोंदी वगैरे जे काढतो ते हस्ताक्षर किती किचकट असतं वाचायला. मग त्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो. आणि ठीक आहे, नक्कीच मी तुम्हाला शिकवेल आणि कोणी अजून असेल ज्यांना आवड आहे शिकायची त्यांनी नक्कीच सांगावं मला. धन्यवाद. तुम्ही पाहिलं असेल की कमी वेळामध्ये त्या जे काम करतायत ते खूप किचकट आहे. म्हणजे विकार राजवाड्यांचं उदाहरण सांगता येईल. महानुभाव पंथाचा अभ्यास करायचा होता. फलटणला ते सगळे अशी चित्रलिपी किंवा गूढ लिपीमध्ये ते सगळं लिखाणे अजूनही काही प्रकाशित झाले नाही. विकार राजवाडे 3 महिने आणि ते बाहेर पण देत नव्हते ते महानुभाव पंथाचे साहित्य. 3 महिने एका खालच्या कोठडीत थांबून त्यांनी ते महानुभाव पंथाच्या लिपीचा अभ्यास करून अनेक ग्रंथ प्रकाशित केले. असे अवघड काम आहे आणि असे आपल्याला 5 प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. या ठिकाणी अधिक वेळ न घेता, कारण आता मुलांना आमची नगरपालिका झाली, पंचायत समितीच्या इलेक्शन झाल्या, आचारसंहिता झाली आणि त्यांना खूप उत्सुकता होती. अनेक मुलं रोज यायची कधी कुठल्याही स्पर्धेचा निकाल आहे. तर ती घडी आणि ती वेळ आता आलेली आहे. या ठिकाणी संग्राम पाटोळे, आमचा सांस्कृतिक मंडळाचा सदस्य चिन्मय निरगुडे, ते पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. पाटोळे बंधू खूप परिश्रम करून किल्ला बनवतात. त्यांची सगळी टीमच. आणि विशेष म्हणजे आपली सासवडची मानाची जी कावड आहे ती जर कुणाला बनवायची असेल, जर कशी छोटं त्याचं मॉडेल बघायचं असेल तर पाटोळे बंधून खूप छान ते बनवतात आपली सासवडची कावड. अधिक वेळ न घेता सर्व पाहुण्यांचं आपण मनोगत ऐकलं. खूप आज बौद्धिक, आज महाशिवरात्र आहे. चांगावटेश्वर सुधार समितीचंही खूप आम्हाला सहकार्य, हा जो मंडप स्टेज सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलं. आणि एक ऐतिहासिक वास्तूमध्ये जसं म्हणजे स्वानंद म्हणला की प्रत्येक किल्ल्यावर शिवाचं मंदिर आहे,
तर आज शिवालयामध्ये आपला हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होतोय, हा निश्चितच चांगला योग आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय नवले सरांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. जय शिवराय. पुरंदर कला मंचच्या वतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खूप छान आयोजन झालेले आहे. सर्वांनी खूप बराच वेळ झालेले बसलेले आहे. तर मी माझं म्हणणं एक थोडक्यात तुमच्या समोर मांडतो. आम्ही जे इतिहास संशोधन करतो तर त्याच्यामध्ये वैयक्तिक म्हणजे सुरुवात आपल्यापासून करायची असते. आपला इतिहास स्वतःचा पहिला जाणून घ्यायचा असतो, त्याच्यानंतर समाजाचा, त्याच्यानंतर गावाचा आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. तर स्वतःचा इतिहास जाणून घेताना आपण नक्की कोण आहे, आपले पूर्वज कोण होते, त्यांनी काय गाजवलेले किंवा ते कोणत्या कुळातून आलेले किंवा अजून बाकीच्या गोष्टी, ह्या ज्यावेळी आपण सगळ्या संशोधन करतो किंवा जाणून घेतो त्यावेळी माणसामध्ये एक वेगळं चैतन्य येतं आणि तो वेगळ्या ऊर्जेने काम करायला लागतो, दुप्पट ऊर्जेने काम करायला लागतो. त्याच्यामुळं इतिहास हा प्रत्येकाचा आहे आणि तो जाणून घेणं हे प्रत्येक गावातल्या गावकऱ्याचं कर्तव्य आहे. आपल्या गावाचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. तर ह्या दृष्टीने आम्ही एक सुरुवात केली मिसेसनी की प्रत्येक गावाला इतिहास जाणून घ्यायला 100% आवडतो आणि समाजाला सुद्धा. प्रत्येक आडनावाचा इतिहास असेल, प्रत्येक सरदाराचा इतिहास असेल, तर त्या पद्धतीने काम चालू आहे. आता आपण या मंदिराच्या परिसरात आहे, तर या मंदिराचा एक थोडक्यात मी इतिहास सांगतो. या मंदिराचे काही मोडीचे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत. तर त्याच्यामध्ये काही उल्लेख आलेले आहेत. तर पूर्वीच्या काळी खरा बोलतो किंवा खोटा बोलतो तर त्या संबंधी दिव्य केलं जायचं. तर ते तप्त दिव्य असायचं. त्याच्यामध्ये लाल झालेला लोखंडी गोळा हातात घेऊन तो खरं बोलतो किंवा खोटं बोलतो त्या दोघांच्या हातात दिला जायचा किंवा एकाच्या हातात दिला जायचा आणि 7 मंडले म्हणजे 7 पावलं त्याला चालायला लावायचं. तर इथं जो वाद होता तो आता पिसर्वे, नायगाव आणि माळशिरस या 3 गावांच्या सीमेचा वाद होता, तो इथं मिटवला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये 7 पावलं चालल्यानंतर तो जो गोळा आहे तो टाकून द्यायचा आणि जो खरं बोलतो त्याच्या हाताला काही होत नाही. तर अशा पद्धतीने या मंदिराचे काही कागदपत्र आहेत, त्याच्यामध्ये ते उल्लेख आलेले आहेत. त्याच्याबरोबरच हे जे मंदिर आहे तर शिवशंकरांचा आशीर्वाद तर आहेच, पण याच्यामध्ये आमचं एक नवीन संशोधन याच्यामध्ये असं आहे की ही जी पूर्वीची जी मंदिर आहे तर या अशा कोणत्याही ठिकाणी बांधली जात नव्हती. तर त्या ठिकाणी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती ज्या ठिकाणी जास्त आहे त्याच ठिकाणी ही मंदिरं बांधली गेलेली आहेत. तर ही पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी ती आपल्याला मिळण्यासाठी त्या शिवलिंगामध्ये केलेली सिस्टीम. तर बऱ्याच ठिकाणी उत्खननात किंवा मंदिर ज्यावेळी जीर्णोद्धार करते, बरेच जण ते जुने शिवलिंग असतात ते बाहेर काढतात. तर आम्ही बरेच शिवलिंग पाहिले, त्याचा अभ्यास केला, त्याच्यामधून ह्या गोष्टी आम्हाला समोर आलेल्या आहेत की कशा पद्धतीने काय. आणि शिवलिंग आता बरेच काही नवीन मंदिरं बांधतात तर त्या ठिकाणी काय करावं लागतं. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही ते शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे सायन्सच्या दृष्टीने ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळण्यासाठी जी काही आपल्या पूर्वजांनी केलेली सिस्टीम आहे ती आत्ता पण आम्ही तयार करतोय. 2-3 मंदिरं त्या पद्धतीने चालू आहे. फक्त नुसतं ते शिवलिंग असलं किंवा आशीर्वाद असला तर, कारण ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की आपला हिंदू धर्म हा जगातील एकमेव असा आहे की ज्याच्यामध्ये सायन्स विथ देव म्हणजे दोन्ही सोबतच चालते. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी जास्त वेळ काय घेत नाही कारण बोलणं खूप आहे. मी जर बोलायला लागलं तर अजून 1 तासभर असाच जाईल. तर जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्हाला निश्चितच आवडेल. आमचं संगमेश्वर असेल, सिद्धेश्वर असेल, वटेश्वर असेल, पापीनाथ असेल, ही सगळ्या मंदिरांचा इतिहास आपल्या सर्वांनाच जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते की एवढं भव्य मंदिर बांधलं, कसं बांधलं असेल, काय केलं असेल. तर सरांना मी विनंती करेल की आपण जरूर ह्याविषयी प्रकाश टाकावा आणि एक आपण त्याच्याविषयी एक वेगळा असा कार्यक्रम घेऊन आम्हाला या मंदिरांचं महत्त्व किंवा त्याचं स्थापत्यशास्त्र हे जरूर सांगावं. त्यानंतर रवींद्र पंत आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. सूत्रची पुरस्कार वितरणाची सूत्र मी आमचे सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव आदरणीय रवींद्रजी पंत यांच्या हातात देतो. वास्तविक पाहता पुरंदर कला मंचच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम होतोय. पुढच्या त्यांचं कार्यक्रमाचं नियोजन खऱ्या अर्थानं ढासळलेलं आहे तसं वास्तविक पाहता, कारण बराचसा वेळ त्यांचा आपण घेत आहोत. या ठिकाणी बक्षीस वितरणाला सुरुवात करण्यापूर्वी सासवड सांस्कृतिक मंडळाच्या सर्व सदस्यांची या ठिकाणी परिचय करून घेतो. कृपया ताईंना विनंती आपण वरती यायचे, मनीषाताई आणि शेवाळीताई. या ठिकाणी
आमचे जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचा या ठिकाणी परिचय आपल्याला असणं गरजेचं आहे. सकाळचे वार्ताहर जीवनजीकर या, वरती आपण परिचय सांगितलं. एक चांगला बातमीदार आणि आमच्या सासवड सांस्कृतिक मंडळाच्या सर्वच उपक्रमांना त्या ठिकाणी प्रसिद्धीच्या माध्यमातून जाणारे देणारे आमचे सकाळचे वार्ताहर जीवनजीकर या ठिकाणी समोर आहेत. त्यानंतर आपल्या सर्वांचेच लाडके काका संजय काका या ठिकाणी माझ्या पाठीमागं उपस्थित आहेत. त्याचबरोबर पाठीमागं आमच्या सर्व शैक्षणिक विभागाची धुरा सांभाळणारे आणि आपल्या सासवड शहराचं एक लाडकं व्यक्तिमत्व खरं तर, ज्यांचे सासवडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे क्लासेस चालतात. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेले ते आमचे अमितजी पावशे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची ओळख एक हास्यानंद अशी केली जाते ते आमचे स्वानंदजी लोमटे या ठिकाणी आहेत पाठीमागे. त्यानंतर एक 50 चित्रपटांच्या पुढे जवळपास चित्रपटांचं दिग्दर्शन केले ते आमचे लाडके कलाकार संदीपजी नामके या ठिकाणी आहेत. त्यानंतर पलीकडे गडकोट मोहिमांमध्ये असणारे अनेक आमचे इतिहासाचे एक चांगलं पाठबळ देणारे आमचे अमितजी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वात महत्वाची धुरा सांभाळणारे आमचे दीपकजी जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व सदस्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर महिला आघाडीच्या 2 या ठिकाणी सदस्य आहेत. प्राध्यापक स्नेहलताई सेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक उपक्रम त्यांचे सुद्धा चालू आहेत. प्राध्यापक मनीषाताई कामटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मोठं योगदान या सर्व मंडळामध्ये असते. ही सर्व मंडळी चांगल्या पद्धतीने या किल्ले स्पर्धांच्या काळामध्ये प्रत्येक किल्ल्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी परीक्षण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असतात. निश्चितपणे सासवड सांस्कृतिक मंडळाचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्यामध्ये आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करतो. ही स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी या सासवड सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेत असतो. ग्रामीण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय राजवर्धनीताई या स्पर्धांसाठी जो आपण खाऊ दिला जातो तो सर्व त्यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफी जे आहेत त्या त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केले जातात. या दोघांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या, कारण कोणीतरी पाठबळ दिल्याशिवाय अशी मोठी उपक्रम टिकत नाही आणि तुमच्यासारख्यांना सुद्धा संधी मिळत नाही किंवा आमच्यासारख्यांना सुद्धा संधी मिळत नाही. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणापूर्वी सासवड सांस्कृतिक मंडळ खरं तर ही चळवळ 2007 सालापासून सुरू केली आणि एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी सातत्याने टिकवण्याचं काम आदरणीय संजय सरांच्या पाठबळामुळे आम्हाला मिळतं. म्हणून ह्या उपक्रमाला 19 वर्ष झाले. याकरता आपण सर्वांनीच कौतुक करावं, कारण ही सर्व मंडळी त्याच्यामध्ये खरं तर आहे म्हणून ही शक्य आहे. त्याचबरोबर दुसरा जो उपक्रम आहे गौरी सजावट स्पर्धेचा असतो तो पण आपला उपक्रम चांगला आहे. कोण होणार सभापती एक आगळी वेगळी स्पर्धा जिल्हा स्तरावरती ती स्पर्धा गेली आणि एक सभापती नावाचा किताब देणारी एकमेव स्पर्धा असावी मला वाटतं, कारण ती स्पर्धा सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीने होते. पहिल्या फेरीला, कारण गुरुकुल अकॅडमीचे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या स्पर्धेचा अनुभव घेतलाय. पहिल्या राऊंडला आपण विषय देतो आणि दुसरा ऐनवेळचा राऊंड असतो, त्या ठिकाणी चिठ्ठी काढून तुम्हाला बोलावं लागतं. ही सुद्धा स्पर्धा चांगल्या पद्धतीने पुरंदर तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे आणि चांगला त्याला सुद्धा प्रतिसाद लाभतो आहे. एक ऐतिहासिक उपक्रम आम्ही घेऊन येतोय तो म्हणजे ध्वज लावण्याचा उपक्रम. वर्षातून 4 वेळा सासवड शहरातील मंदिरावरती त्या ठिकाणी आपण ध्वज बदलतो. एक सामूहिक उपक्रम आहे. गडकोट मोहिमेचे आमचे सर्व शिलेदार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ देणार आहे. हा उपक्रम तालुका पातळीवरती निश्चितपणे पोहोचला पाहिजे आणि या उपक्रमाचा खरं तर महाराष्ट्र नाही तर देशाने नोंद घेतली पाहिजे. अशा पद्धतीचा उपक्रम की सकाळी दिवस उगवताना पुरंदर तालुक्यातील सर्व मंदिरावरती ध्वज एकाच वेळेस वरती गेले पाहिजे. त्याचं रेकॉर्ड कमीत कमी लिमका बुकमध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीचा आमचा संकल्प आहे आणि या सर्व उपक्रमासाठी तुम्ही नेहमी सातत्याने साथ देत असता. एकदा या उपक्रमामध्ये आपण चांगल्या पद्धतीने सहभागी झाला. वैयक्तिक किल्ले स्पर्धा आणि सार्वजनिक किल्ले स्पर्धा फक्त सासवड शहरामध्येच आपण त्या ठिकाणी घेत असतो. या वर्षीचे जवळपास 5300 किल्ले या वर्षी स्पर्धेमध्ये, म्हणजे आपण पुणे जिल्हा धावतो सातारा जिल्ह्यामध्ये वाई जवळ असणारे आपलं जे पाचवड गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा आपली स्पर्धा होती. त्या ठिकाणी त्याचप्रमाणे वाटार कॉलनी असेल, शेंगड चाकुजी ते पालखेड असेल, वर्धाडे असेल, 10-12 गावामध्ये त्या ठिकाणी सुद्धा स्पर्धा होती. ग्रामीण भागासहित पुरंदरच्या संपूर्ण आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये ही स्पर्धा पोहोचली. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आज पुणे जिल्ह्यामध्ये घेणारे एकमेव सासवड सांस्कृतिक मंडळ असावं अशी माझी खात्री आहे. सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा कौतुक करतो. वटेश्वर सुधार समितीने आम्हाला एक चांगले या ठिकाणी आपल्या प्रांगणामध्ये कार्यक्रम घेण्याची महाशिवरात्रीची गर्दी असताना सुद्धा संधी दिली आणि
कलामंचने ही सगळी व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली. कलामंचाकरता एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्याच्यामध्ये संजय काकांची मोलाची भूमिका आहे. काका म्हणल्यानंतर पाठीमागं उभं राहावं लागतं, ताकद द्यावी लागते, ही सगळी गोष्ट ती निभावून नेतात मंडळी. तर वैयक्तिक किल्ले स्पर्धांच्या आपण निकालाकडे वळूया. छत्रपतींचा आदर्श आपण ठेवून या ठिकाणी स्पर्धेमध्ये सर्वजण सहभागी झाला. निकाल अतिशय पारदर्शी, कोण जवळचा कोण लांबचा आम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही स्वारस्य नाही. किल्ल्यामध्ये जे काही त्याचं गुणांकन केलं जातं तशाच पद्धतीचा निकाल आमच्या हातामध्ये येतो. कुठल्याही स्पर्धेमध्ये आमचा कुठलाही सदस्य म्हणत नाही की हे माझं मंडळ आहे आणि ह्याला कुठेतरी भजन स्पर्धेमध्ये संधी द्या किंवा किल्ल्यामध्ये याला नंबर द्या, अशा पद्धतीचं कुठलंही पार्शलिटी या मंडळामध्ये करणारा एकही सदस्य नाही. याची मी तुम्हाला अगदी कोटेश्वराच्या या ठिकाणी प्रांगणामध्ये ग्वाही देतो. वैयक्तिक किल्ले स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. विनीत विलास गिरमे सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी बनवला होता. 500 रुपयाचं बक्षीस त्यांना प्राप्त झालेलं. हे पहिलं बक्षीस आमच्या महिला आघाडीच्या दोन्ही सदस्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी वितरित करावं. प्राध्यापक मनीषाताई कामते आणि स्नेहलताई शेवाळे. टाळ्या वाजल्या पाहिजेत चांगल्या. आणि हा परिसर खऱ्या अर्थाने आदरणीय नवलेताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी उत्तेजनाचं बक्षीस आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे. विनीत विलास गिरमे सिंधुदुर्ग किल्ला बनवला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्यानंतर 5 क्रमांक काढले. 5व्या क्रमांकासाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस प्राप्त केले. साई संजय टिळेकर सासवड साई समर्थ ग्रुप प्रतापगड किल्ला बनवला होता. रोख बक्षीस 500 रुपये आणि 5वा क्रमांक त्यांनी प्राप्त केला. ते बक्षीस वितरण कार्यकर्ते या ठिकाणी संजयजी काटकर आणि अमितजी पौशे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचे. सार्वजनिक आपण पाहुण्यांची असते. खूप छान किल्ला बनवला होता. प्रयत्न चांगला केलेला आहे. संपलं बक्षीस वितरण चालू. मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वजण उभं राहूया. पुढच्या जरा पाठीमागे टाकामध्ये आपल्याला बक्षीस द्यायला पण सोपं होईल. त्यानंतर 4था क्रमांक स्वराज अमोल पवार सासवड मल्हारगड किल्ला बनवला होता. 700 रुपये इनाम आहे. 4था क्रमांक. त्यानंतर संदीपजी नामके अमितजी पवार आणि दीपक यांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरित करायचे. कुणी मानला होता रे मल्हारगड? तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. 3ऱ्या क्रमांकावरती 1000 रुपयाचं बक्षीस होतं. ओम विठ्ठल झेंडे सासवड सरसगड किल्ला बनवता. 1000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. विजेत्यांचं अभिनंदन. आणि मान्यवर नवले सरांना विनंती करतो की आपण पुढे यायचे बक्षीस वितरण करण्यासाठी. आणि राऊत सर दोघं या. संदीप जी सर्वच दोन्ही प्रकारामध्ये अतिशय पराकोटीची स्पर्धा होती. कुठला किल्ला बांधला होता? कुठे? द्वितीय क्रमांक 2000चं बक्षीस होतं. तन्मय महेश पेत्रे सासवड पुरंदरदुर्ग 2000 रुपयाचं बक्षीस प्राप्त केले. विजेत्यांचं अभिनंदन. आदरणीय पेत्रे सरांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरण करायचे. टिळेकर सर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी बक्षीस वितरण करायचे. अरे बाकीचे मित्र नाही आले तुझे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर. ओके. नमस्कार. आज या ठिकाणी नमस्कार. हाऊ आर यू? नमस्कार. चिरंजीव संजय या ना सत्कार घ्या. सर नमस्कार. सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी काटकरांना विनंती करतो की सर्वांचं स्वागत करावं. रजनीताई पुरंदरे, मनीषा टेके कामतेंना मी विनंती करतो की सर्वांचं स्वागत करावं. माधुरीताई पुरंदरे पुरंदरे सरदार आपल्या सासवडचं भूषण ही सर्व फॅमिली आज आपल्या कार्यक्रमाला आली. त्यातच आपल्या कार्यक्रमाचं खूप मोठं यश आहे. आजचे सगळे अमोलजी पुरंदरे
वन ओके. संजयजी पुरंदरे यांचा सत्कार आनंद गजरे सर करतील. US मधनं ते आलेले आहेत. दरवर्षी एक कार्यक्रमाला येतात आणि आम्हाला रजनीताई खूप एनर्जी देतात काम करण्यासाठी. बेलाताई पुरंदरे त्यांचाही सत्कार मी संस्नेहाताई सेवाळींना करायला जातो. पत्रकार हेमंतजी ताकवले साहेबांचा सन्मान केला जाईल. पत्रकार हेमंतजी ताकवले या ना जाऊन सत्कार करा. हे बाई तुम्ही हा आलो 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 ये दादा ते. केले ना आलो आलो येतो. चालू आहे चालू आहे. हा घेतलं. सुरेशजी कामते सर. हसा की जरा. स्पर्धेमधील आपण निकाल घोषित करत असताना प्रथम 3000 रुपयाचं बक्षीस होतं आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बक्षीस देखील मिळत आहे. ओमकार अथर्व गिरवे या ठिकाणी आदरणीय दाम्पत्यांना विनंती करते की आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलं. आमचे सर्व सदस्य या ठिकाणी आहेत. सार्वजनिक किल्ले स्पर्धेचा निकाल आमची ताई सार्वजनिक स्पर्धेमध्ये स्वराज्य बालमित्र मंडळ सासवड रायगड किल्ला बनवता उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे. आलेत का कार्यकर्ते? स्वराज्य बालमित्र मंडळ सासवड कोणी आले का बघा. त्यानंतर 5वा क्रमांक 1500 रुपये रोख पारितोषिक होतं. साईनाथ सार्वजनिक मित्र मंडळ सासवड अजिंक्यतारा किल्ला बनवला होता. आलेत का? साईनाथ सार्वजनिक मित्र मंडळ कुणी आलंय का? मित्र परिवारातील त्यांच्या नाही. विभागून क्रमांक होता त्यामध्ये श्रीमंत नेताजी मित्र मंडळ 1500 रुपये या ठिकाणी संधी राहून त्यांना विनंती करते आपण या ठिकाणी बक्षीस वितरित करायचे. चतुर्थ क्रमांक 3000 रुपयाचे रोख पारितोषिक शंभूराजे मंडळ बादशाहवटा सासवड वसंतगड किल्ला बनवला होता. 3000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी प्राप्त केलं. चतुर्थ सुद्धा विभागून दिलेला आहे आपण 3000 रुपयाचे बक्षीस. महात्मा फुले मित्र मंडळ ट्रस्ट लाडगेआळी वसंतगड किल्ला बनवला होता त्यांनी देखील 3000 रुपयाचे बक्षीस मिळालेले. आदरणीय टेळेकर सरांना विनंती करते आपण पुढे यायचे. शिवशंभो ग्रुप लक्ष्मीनगर हिवरे रोड सासवड 3रा क्रमांक. सुंदर सादरीकरण अतिशय देखणा किल्ला बनवला होता. उत्कृष्ट सादरीकरण 3रा क्रमांक 5000 रुपये शिवशंभो ग्रुप लक्ष्मीनगर हिवरे रोड सासवड सरसगड किल्ला. द्वितीय क्रमांक 7000 रुपयाचे रोख बक्षीस. विजेत्यांचं अभिनंदन आदरणीय पावशे सर. कारण शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींना शिक्षण क्षेत्रातल्याच माणसाने पुरस्कार देण्याचं. स्वानंदजी आपण एक पुढे स्वानंद शिवाय आनंद नाही का? द्वितीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी पुढे या. राऊत सर पुढे या. हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. जय भवानी जय भवानी. आणि प्रथम क्रमांक आपल्या सर्वांनाच उत्सुकता असेल शंकाच नाही. प्रथम क्रमांक रुपये 11,000 सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्रीकादरनाथ दुर्गसेवक मंडळ सासवड विशाळगड आणि 2 प्रतिकृती बनवल्या. सर्वांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण अनेकांचे आदर्श हे मंडळ ठरलेलं आहे. आपण सर्वच जण असणार त्यामुळे काही विशेष नाही. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये काळभैरवनाथ दुर्गसेवक मंडळ सासवड विशाळगड रोख बक्षीस दिलेलं आहे. आणि उत्तम सादरीकरण 2 प्रतिकृती म्हणजे पूर्वीचा असणारा किल्ला आणि सध्याचा अस्तित्वाचा असणारा किल्ला असा 2 प्रतिकृती त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. मान्यवरांना विनंती करते आपण बक्षीस वितरित करायचे. मी रवींद्र पंतांना विनंती करतो की तुम्ही हे पारितोषिक द्यायचे. महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय.
महादेव. जय जिजाऊ. विजेत्यांचं जोरदार अभिनंदन. प्रथमतः सासवड सांस्कृतिक मंडळाचा मी आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा भरवली अशी, आणि त्यामुळे त्याच्यावर आमचा नंबर आला. त्याचं हे कार्य खूप महत्त्वाचं आहे की अशा सांस्कृतिक कार्यक्रम ते बऱ्यापैकी भरवतात. जसे की रांगोळी स्पर्धा असेल, त्यानंतर ही किल्ले स्पर्धा असते, त्यानंतर गौरव म्हणजे गणपती गौरी सजावट स्पर्धा असते. अशा बऱ्याच स्पर्धेतून ते सांस्कृतिक वारसा या पुरंदर तालुक्यात जपत आहेत. त्यासाठी त्यांचे मनपूर्वक पहिल्यांदा आभार. आणि आमचा नंबर आला, प्रथम क्रमांक दिला, त्याबद्दलही पूर्ण म्हणजे श्री काळ भैरवनाथ दुर्ग सेवक आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. हर 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 हर. नमः पार्वती पतये. हर 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 हर. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रचूडालंकृत राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा मासाहेब जिजाऊंचा महाराज. गणपती गजाश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मशास्त्र पंडित सामर्थ्यवंत नीतिवंत वरदवंत चारित्र्यवंत सर्जा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते. हर 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 हर. सासवड ओके. यांचाही आपण पारितोषिक देतोय. आम्ही मध्येच घेतलं. घे. घेतला घेतला. लगेच तिच्या शेजारी. नामदेव भजनी मंडळातल्या महिलांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. कमी वेळेमध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे लवकर. आणि सातत्याने योगदान देणारे आमचे पुरंदर कला मंचाचे सहकारी श्री निलेशजी शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. ग्रुप फोटो आपला होतोय. उद्या आपल्या पेपरला जगदीशजी शिंदे हेमंतजी ताकवले लावणार आहेत. त्यामुळे छानपैकी पोच द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 भारत माता की वंदे वंदे. सर्वांचे आता सगळ्यांना खाऊ मिळणार आहे. गुरुकुल अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. सासवड सांस्कृतिक मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर खुर्च्यांवर बसायचं आहे.
मी शूट आहे माझ्याकडे फोटो नामदी पंढरी मंडळातल्या सर्व कलाकार मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. सौ प्रतिभा शित्रे, सौ जयश्री गळंगे, सौ भारती शित्रे, सौ शैला मांढरे, सौ विजया डोंगरे, सौ रेखा चौधरी, सौ मंगल टिबे, संदीप शैला भसाळे, या सगळ्या गृहिणी आपापल्या व्यवसाय, आपापल्या घरातलं काम